बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज येते। गोव्यात थोड्याच वेळात होणार मुख्यमंत्र्यांची घोषणा। पर्रीकरांच्या अंत्यसंस्कारापूर्वीच नवा मुख्यमंत्री ठरणार आहे। तर दुपारी 3 नंतर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। पर्रीकरांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या गोवा मुख्यमंत्री पदासाठीची खुर्चीसाठी अद्यापही रस्सीखेच संपलेली नाहीये। भाजपच्या बैठकीमध्ये विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत आणि विश्वजित राणे यांच्या नावावर चर्चा झाली आहे, परंतु एकमत झालं नाहीये। तर प्रमोद सावंत यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर आहे आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करू असा दावा गोवा भाजपने केलाय। तर दुसरीकडे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर यांनीही मुख्यमंत्री पदासाठी इच्छा व्यक्त केली आहे। तसंच गोव्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसनेही राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी दावा ठोकलाय। जर लवकरच मुख्यमंत्री पदाबाबत लवकरच निर्णय न झाल्यास गोवा विधानसभा 2 महिन्यांसाठी निलंबित ठेवली जाऊ शकते आणि विधानसभा स्थगित ठेवण्यासाठी तयारीही राज्यपाल डॉक्टर मृदुला सिन्हा यांची तयारी असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। गोव्याचा मुख्यमंत्री ठरला की काय अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत। पर्रीकरांच्या अंत्यसंस्कारापूर्वीच नवा मुख्यमंत्री ठरणार असल्याचं बोललं जात आहे। तर दुपारी 3 नंतर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। मागीर 2 पर्यंत सगळे जावपाक जाय। क्लियर जातले ते स्वेरिंगीन जातली। स्वेरिंगीन आजूच जातली। कितल्यांक सुमार आसना? साधारण 3 नंतर बी जातली। 3 नंतर जातली। गाडी मागीर पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्यांच्या मुख्यमंत्रीपदी कोण अशा प्रकारचा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातो आणि त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय। किशोर सेठ मांद्रेकर संपादक गोमंतकचे आपल्या सोबत आहेत। किशोर सेठ, काय सांगाल? सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि पर्रीकरांचं अंत्यसंस्कार देखील होणार आहेत, मात्र त्याआधी तिथला मुख्यमंत्री ठरणं गरजेचं आहे। तुमची काय प्रतिक्रिया आहे याविषयी? मुख्यमंत्री पर्रीकर यांचा मृत्यू होऊन जवळपास 16 तास उलटले तरी त्याचा वारसदार ठरवण्यात भाजपला अडचणी येत आहेत। तरी सुद्धा भाजप केडरमध्ये असलेले आज सभापती आहेत ते प्रमोद सावंत यांचं नाव आघाडीवर आहे आणि भाजपला कोणत्याही स्थितीत दुपारपर्यंत नेतृत्वाच्या नावावर कोंडी फोडायची आहे आणि तरी सुद्धा घटक पक्षांचे जे काही मागण्या आहेत त्या मागण्या आणि त्यातच मगो पक्ष जो आहे त्यांचे 3 आमदार आहेत तर त्यांनी आपल्याला मुख्यमंत्री पदाची संधी द्यावी अशी मागणी केल्यामुळे हे सगळं तटलेलं आहे। काँग्रेसने आपल्याकडे सर्वाधिक 14 आमदार आहेत, त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी संधी देण्याची मागणी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन केलेली आहे। अशा परिस्थितीत भाजपला जर नेतृत्वाचा मुद्दा निकालात काढण्यात यश आलं नाही तर आपण म्हटल्याप्रमाणे राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे जो पर्याय आहे तो विधानसभा स्थगित करणं काही काळासाठी किंवा भाजपला आता यापुढे ज्या 4 पोटनिवडणुका राज्यात होणार आहेत त्यात जर यश आलं नाही तर अजून बिकट परिस्थिती भाजपवर ओढू शकते। त्यामुळे त्यांना कोणत्याही स्थितीत आता त्यांचा मुख्यमंत्री आज निवडायचं आहे आणि ते जर झालं नाही तर आणखी राजकारणाला वेगळी कलाटणी मिळू शकते। कारण भाजपचे जे घटक पक्ष आहेत गोवा फॉरवर्ड आणि मगो पक्ष याशिवाय 3 अपक्ष यांनी आपला एक वेगळा असा गट केलेला आहे आणि ते आपल्या पसंतीचा उमेदवारच हा मुख्यमंत्री पदाचा दावेदार असू शकतो आणि त्यालाच मुख्यमंत्री करावं अशी मागणी पुढे रेटत आहे। तरी सुद्धा भाजपला नेतृत्वाची कोंडी फोडताना प्रमोद सावंत यांच्या नावावर त्यांचा विचार चाललेला आहे। यापूर्वी आरोग्यमंत्री असलेले विश्वजित राणे यांचं नावही चर्चेत होतं, मात्र प्रमोद सावंत हे युवा नेतृत्व आहे, भाजप केडरमधील आहेत आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा त्यांच्यावर फार विश्वास होता, त्यामुळे त्यांच्याच नावाचा अधिक विचार होऊ शकतो असं मला वाटतं। किशोर सेठ, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। आणखी एक ब्रेकिंग न्यूज येते। गोव्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय। काँग्रेसचाही सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलाय तर बहुमत असल्याचा दावा काँग्रेसने केलेला आहे। गोव्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय। काँग्रेसने देखील सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे। एकीकडे भाजप मुख्यमंत्री ठरवण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे काँग्रेसने देखील सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे। काँग्रेसचे 14 आणि भाजपचे 12 आमदार आहेत। तसंच गोवा फॉरवर्ड पार्टी आणि मागोप यांचे प्रत्येकी 3 आमदार तसंच एक अपक्ष आमदार या ठिकाणी आहे आणि राष्ट्रवादीचा 1 आमदार यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे।
तर गोव्याच्या राजकारणामध्ये सध्या घडामोडींना वेग आलेला आहे, राजकीय घडामोडींना वेग आलाय। मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या। अभी हमने मैडम गवर्नर से अभी जाके हमने स्टेक क्लेम की है और उनको हमने रिक्वेस्ट की है कि सिंगल लार्जेस्ट पार्टी हम कांग्रेस है, हमारे 14 विधायक हैं और हमको पहला मौका देना चाहिए अपने मेजोरिटी प्रूव करने के लिए। हमने उनको याद भी करके दी कि पहले भी हम जो 2017 को इलेक्शन हुआ था तब भी हम सिंगल लार्जेस्ट पार्टी थी, लेकिन हमको तब नहीं बुलाया था। पहले हर राज्यों में हम देख रहे हैं कि जो सिंगल लार्जेस्ट पार्टी होती है उनको बुलाते हैं। अब ये दोबारा ऐसा हो गया अभी कि जो कुछ कल जो सीएम साहब का जो निधन हुआ उसका दुख हमको भी है, लेकिन अभी कोई गवर्नमेंट है ही नहीं और उनका फ्यूनरल के पहले गवर्नमेंट तो नया बनाना है, इसलिए हमने उनको दोबारा रिमाइंड करने के लिए कल भी हमने दिया था, आज भी दिया है और उनको हमने रिक्वेस्ट की है कि हमको एज ए सिंगल लार्जेस्ट पार्टी हमको बुलाइए, हम मेजॉरिटी प्रूव करेंगे। तर गोव्यामध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। एकीकडे भाजपनं मुख्यमंत्री कोण होणार यासाठी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसनं देखील मुख्यमंत्री आणि सत्ता स्थापनेचा दावा त्या ठिकाणी केलेला आहे। दरम्यान पुन्हा एकदा गोमंतकचे संपादक किशोर सेठ मांद्रेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किशोर सेठ, काय सांगाल, काँग्रेसनं देखील गोव्यामध्ये सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे, हे शक्य आहे का? काँग्रेसने जरी दावा केला, आज त्यांच्याकडे 14 आमदार असले तरी काँग्रेस बाबतची विश्वासार्हता जी घटक पक्षांना हवी आहे ती त्यांना दिसत नाही सध्या। आणि केंद्रात मोदी सरकार असल्यामुळे बाकीचे जे आघाडीतील जे घटक पक्ष आहेत त्यांनाही काँग्रेसकडे जाणं सध्या तरी परवडणारं नाही आहे। मात्र भाजपला यात भाजपची सरशी होऊ शकते, कारण सध्या केंद्रात सरकार आहे। शिवाय पर्रीकरांनाच पाठिंबा देणारे घटक पक्ष अजूनही भाजपच्या विरोधात आपण जात आहोत वगैरे असं म्हणत नाही आहेत, तरी त्यांना भाजपचं सरकार हवं आहे। मात्र निश्चितच आता जरी भाजपने नवं नेतृत्व दिलं तरी येत्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या पोटनिवडणुकांचा निकाल बरंच काही बदल घडवू शकतो, हे मात्र निश्चित। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। तर एकंदरीतच मुख्यमंत्री पर्रीकर यांचं रविवारी संध्याकाळी निधन झालं आणि त्यानंतर गोव्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आलाय। काँग्रेसनं सत्ता स्थापनेसाठी दावा केलाय, तर दुसरीकडे भाजप देखील सत्ता स्थापन दुसरा नवीन मुख्यमंत्री त्या ठिकाणी बसवण्याच्या तयारीत आहे। तर कोण आहेत प्रमोद सावंत, मूळचे कोल्हापूर आणि आता गोव्यामध्ये आहेत ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत। प्रमोद सावंत गोवा विधानसभेचे अध्यक्ष आहेत, ते संघाचे निष्ठावान कार्यकर्ते देखील आहेत, तसंच मूळचे कोल्हापूरचे आहेत आणि आता गोव्यामध्ये स्थायिक झाले। साखळी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व ते करतात। पेशानं आयुर्वेदिक डॉक्टर आहेत प्रमोद सावंत। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सिद्धेश सावंत यांच्याकडे जाऊया, ते थेट जोडले गेलेले आहेत गोव्यावरून। सिद्धेश, आपण बघतोय की गोव्यामध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण यासाठी राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे, काय अपडेट्स आहेत? निश्चितपणे फरा वेग जो आलाय तो गेल्या 2 दिवसांपासून आलेला आहे इथल्या राजकीय घडामोडींना। मी आता राजभवनावरती उभा आहे। काही मिनिटांपूर्वीच राज्यपाल जे आहेत गोव्याचे ते इथून रवाना झालेले आहेत आणि शनिवारी जेव्हा पर्रीकरांची प्रकृती खालावली होती तेव्हाच काँग्रेसने आम्ही सगळ्यात सिंगल लार्जेस्ट पार्टीचा दावा केला होता आणि सत्ता स्थापन आम्हाला करू द्या, सरकार स्थापन करू द्या अशी मागणी राज्यपालांकडे केली होती, पण राज्यपालांनी ती भेट नाकारली। त्याच्या दरम्यान त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आणि आता गेल्या काल रात्रभर ज्या काही मॅरेथॉन बैठका सुरू आहेत भाजपच्या आणि त्या सगळ्यावरती ज्या काही एकंदरीत जो काही निष्कर्ष निघतोय तो एकाच नावावरती निष्कर्ष निघतोय, तो आहे प्रमोद सावंत। तर प्रमोद सावंत हे विधानसभेचे सभापती आहेत आणि त्यांचं नाव जे आहे ते जवळपास निश्चित झाल्याचं आपल्याला कळतंय आणि जर का असं झालं तर त्यांना सभापती पदाचा राजीनामा ते देतील आणि त्याच्यानंतर त्यांची मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा जो आहे तो होईल असं आधीपासूनच कळत होतं की पर्रीकर गेल्याच्या नंतर 24 तासाच्या आत मुख्यमंत्री बदलला जाईल। मुख्यमंत्री बदलाचे वारे जे होते ते वाहू लागले होते, त्या दृष्टीने राजकीय घडामोडी देखील वाहू लागल्या होत्या। घटक पक्ष जे होते ते घटक पक्ष काय भूमिका घेतात याच्याबद्दलची जी माहिती होती ती फार महत्त्वाची समजली जात होती। दरम्यान महाराष्ट्र गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्ष या
दोघांनी पण आपली आपापली भूमिका मांडली होती आणि ढवळीकर जे आहेत त्यांनी काही प्रमाणामध्ये श्रीपाद सावंत प्रमोद सावंत यांच्या नावाला काही प्रमाणामध्ये विरोध दर्शवल्याची देखील माहिती आपल्याला मिळते. पण तरी देखील या सगळ्या चर्चेतून प्रमोद सावंत यांच्याच नावावरती जवळपास शिक्कामोर्तब होईल अशी एक खात्रीलायक माहिती जी आहे ती समोर येते. फरा सिद्धेश, मात्र त्याच दरम्यान काँग्रेसनं देखील सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे, याविषयी काय सांगाल? तर आपण बघतोय की आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि त्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. एकीकडे भाजप मुख्यमंत्रीपदी कोणाला बसवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, तर त्यामध्ये प्रमोद सावंत यांचं नाव समोर येताना दिसतंय. गोवा फॉरवर्ड पार्टी आणि मागोप यांचे प्रत्येकी 3 आमदार विधानसभेमध्ये आहेत आणि त्याचबरोबर एक अपक्ष आहे आणि राष्ट्रवादीचा एक आमदार आहे ज्यानं भाजपला पाठिंबा दिलेला आहे. अशामध्ये काँग्रेसला जरी बहुमत असलं तरी भाजपच्या बाजूनं जास्तीत जास्त या ठिकाणी दिसून येत आहेत, उमेदवार दिसून येत आहेत. त्यामुळं नेमका कोणाचा मुख्यमंत्री होणार आणि भाजप 3 वाजेपर्यंत मुख्यमंत्री पदाची शपथ देणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी सिद्धेश सावंत यांच्याकडे जाऊया. सिद्धेश, काय सांगाल, सध्या गोव्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आणि त्यामध्येच भाजपनं जरी मुख्यमंत्री पदाची निवड सुरू केली असली तरी निवड प्रक्रिया सुरू केली असली, त्यासाठी बैठका सुरू केल्या असल्या तरी पण काँग्रेसनं सत्ता स्थापनेचा दावा केला, याविषयी काय अपडेट्स आहेत? नक्कीच नितीन गडकरी काल मध्यरात्रीच्या सुमारास इथे आले. भाजपच्या मॅरेथॉन बैठका सुरू झाल्या. असं जरी एका बाजूला चित्र भाजपच्या दिशेने आपल्याला दिसत असलं तरी सुद्धा काँग्रेसने जो आक्रमक पवित्रा गेल्या 48 तासामध्ये घेतलेला होता तो आपल्याला नव्याने पाहायला मिळाला. काल काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली संध्याकाळी. पर्रीकरांच्या आरोग्याबाबत कोणतीच माहिती गेल्या 48 तासात देण्यात आली नव्हती. याच्या आधी त्याच्यावरनं त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. राज्यपालांबद्दल त्यांनी रोष व्यक्त केला होता. राज्यपाल काँग्रेसला दुय्यम स्थान देतात, ते भाजपच्या नेत्यांना भेटतात पण काँग्रेसच्या नेत्यांना भेट देत नाहीत, वेळ देत नाहीत. तर कुठेतरी राज्यपालांच्या कामावरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. इतकंच नाही तर पर्रीकरांच्या स्वास्थ्याबद्दलही त्यांनी म्हटलं होतं की पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना त्यांचा आरोग्य सुधारावं याच्यासाठी त्यांनी प्रार्थना केली होती. पण या सगळ्यामध्ये काँग्रेसचं एक गणित स्पष्टपणे जाणवत होतं, ते म्हणजे त्यांना सत्ता स्थापन करायची आहे, त्यांना भाजपची सत्ता पुन्हा येऊ द्यायची नाही या पर्रीकरांच्या नंतर. मग त्याच्यानंतर त्यांनी असाही एक दावा केला होता की जी 14 जे संख्याबळ काँग्रेसकडे सध्या आहे सिंगल लार्जेस्ट पार्टीचं, ते 21 देखील होऊ शकतं असं घटक पक्षांना सोबत घेऊन असा देखील एक दावा हा काँग्रेसचे विरोधी पक्षनेते जे आहेत चंद्रकांत कवळेकर यांनी साम टीव्हीशी बोलताना केला होता. पण एकंदरीतच जे चित्र पाहायला मिळत आहे राज्यपालांच्या आणि भाजपच्या बैठकांमधनं ज्या आता गोष्टी समोर येतात त्याच्यातनं काँग्रेसला कितपत संधी मिळते सत्ता स्थापन करण्याची याच्या ज्या शक्यता आहेत या शक्यता धुसरच असल्याचं म्हणायला लागेल. पण जर का काँग्रेसला जर का सत्ता आता स्थापन करायची असेल किंवा मुख्यमंत्री जर का आणायचं असेल तर मग हे घटक पक्ष जे आहेत हे घटक पक्षच यामध्ये सगळ्यात महत्वाची किंबहुना किंग मेकरची जी भूमिका असेल ती बजावतील. पण जी बैठक झाली भाजपमध्ये आणि काँग्रेस भाजपच्या घटक पक्षांमध्ये त्याच्यावरनं तरी एकंदर असंच साधारण चित्र आपल्याला समोर येत आहे की भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापन करू शकेल आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री पद जे असेल ते प्रमोद सावंत यांना मिळेल. काँग्रेसने जरी दावा केला असला अपडेट्स आम्हाला देत राहा, आम्ही तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू. मात्र राजकीय घडामोडींना सध्या गोव्यामध्ये वेग आलेला आहे. तर त्या ठिकाणी भाजप मुख्यमंत्री बनवण्याच्या तयारीत असतानाच काँग्रेसनं देखील सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे आणि त्याच दरम्यान काँग्रेस जरी सर्वात मोठा पक्ष गोव्यामध्ये असला तरी देखील भाजपचीच सत्ता येणार असं निश्चित असल्याचं दिसून येतं.